थँक्यू. अरे बंड्या, ए बंड्या, काय घेता आयडी? अरे तुझा दाजी आला असतं स्टँड वर, जाऊन त्यांना घेऊन यायचं जा. बर बर. हॅलो. हा बोला की धनी. अगं 1 तास झालं तुझ्या गावातल्या स्टँडवर येऊन थांबलोया. मला न्यायला कोण येतंय का नाही? अहो माझा भाऊ बंड्या तुम्हाला न्यायला लागलाय, तिथंच थांबा स्टँड वर. अगं कवा येणार? उभा राहून राहून पाय जळलं, माझं पाय दुखायला लागलं. तर बॅग पळवायला बघ. चाल तिकडे, लात घालीन तुला. हा? तुला ना बघ. हा बर बर. दाजी आलो मी. द्या इकडे बॅगा घेत. अहो दाजी द्या इकडे घेत तुम्ही. अहो दाजी द्या की बॅगा घेत तुम्ही. हा हिला काय झाले दाजीसनी? तायडेलाच फोन करतो. हॅलो तायडे. बोल की रे बंड्या. अगं दाजी माझ्याकडे बॅगा दिना झाली ती, माझ्याबरोबर बोलणं पण झाली ती. अरे गेलं गेलं तू पाया पडला का त्यांच्या? नाही पडलेलो पाया. अरे देवा, मग पार झोपून पाया पड म्हणजे सरळ होतेली. लय मानाचा आहे तुझा दाजी. बर बर. दाजी नमस्कार. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. अरे बंडा कवा आलास तू? आत्ता झालं दाजी. हरा हरा हरा, माझं लक्ष नाही तुझ्याकडे. चालतंय घे बॅगा बंडा. हो घेतो. हा चला दाजी. चला चालत. हो चालत. अहो दाजी काय झालं? अहो दाजी चालत नेणार मला तू? दाजीला चालत नेणार तू पायानं? थांबा थांबा, भाड्याने रिक्षा सांगतो. रिक्षाला? अहो दाजी काय झालं? अहो दाजी आता काय झालं? स्पेशल गाडी पाहिजे मला, एसी वाली. बरोबर एसयूव्ही. हॅलो, गाडी भाड्यानं पाहिजे. दाजी आली गाडी. दाजी येताना आलाय दुधाच्या गाडीत बसून, आता तुझ्या पुढे आता मारतो या. इमानानं आलो इथं, सोडलाय मला दुरीनं खाली. हा हा चला. दाजी बसा. अहो काय झालं दाजी? अहो दाजी बसा, काय झालं? बरोबर समजलं. हे आपलं ताजी ताजी रे आलं ताजी. हे आपलं ताजी ताजी रे आलं ताजी. जाऊ दे. इशी लाव. हे आपलं ताजी ताजी रे आलं ताजी. हे आपलं ताजी ताजी रे आलं ताजी. बंडा ड्रायव्हरला सांग गाडी सनरूफ उघडायला. मी सनरूफ मधनं वर जाणार आहे. कशाला दाजी? झाडाची एखादी फांदी पिंदी थटली म्हणजे मानकुट मोडल. ओ दादा उघडा सनरूफ. अहो दाजी उघडू दे की, कशाला गडबड करताय? टन्नू आलाय का बघ जरा. अरे अरे टन्नू आलाय. असू दे, येऊ देत तरी पण उभा राहणार सनरूफ मध्ये. हे आपलं ताजी ताजी रे आलं ताजी. हे आपलं ताजी ताजी रे आलं ताजी. उतरा दाजी. जाऊ दे. चला दाजी. अरे फुगुबून छाती मारी बिसी हिला पिळा. अंग दाही बोटात भरला सोन्या हान गळा. अगं पोरी, जावाय बापू आलं बघ. या जावाय बापू बसा. बसायला नाही मी सासरे बुवा. माझ्या बायको न्यायला आली. कुठं आहे बायको माझी? अगं भारी आहे बायको. आलीस का? चल चल चल. ओ जावाय बापू, ही धरा तुम्हाला पैशाचं पाकिट. यात 5,000 रुपये ती खर्चा पाण्याला ठेवा तुम्हाला. अहो ह्याची काय गरज नव्हती. अहो ठेवा. अहो ह्याची काय गरज नव्हती. मला वाटलं पैसे देताय. हा पैशाची गरज आहे मला, पाकिटाची गरज नव्हती म्हटलं. हरकला की. चल ग. जावा बापू, चहा तरी घेऊन जावा की. अहो चहा कशाला? चहा नको. एक काम करा, 1 किलो साखर आणि 1 किलो पावडर द्या. घरात जाऊन चहा करून पितो. चला गप. बरोबर. ए बॅग आण इकडे. सॉरी 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 बापू. सॉरी सॉरी.
ये झक मराई शादी बनाई जीवाला त्रास ऐसी बायको मिली थडकलास अहो चला की भरा भरा. अगं माझ्या माग काही इमानाचं इंजिन बसवलं एवढं वजन घेऊन भराभरा चालायला. घ्या मग बसवून इमानाचं इंजिन. डोसक्यात केव्हा घालून बघ तुझ्या. दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली अशी. काय नका वाईट्या तू आता घेऊन निघालाय बायको पुढे मोबाईल मध्ये बघत निघाल्या बायकोचा गुलाम झालायस बघ. गॅप फुकणीच्या नाही नाही बायको परिशिष्टाचं काम चालू आहे की. लका माझ्यापेक्षा वाईट अवस्था आहे तुझी. गप्पा अरे बोकडा तू काय बोलत बसलाय चल लवकर. आला. तू काय असतोस कुत्र्या परिशिबस. हा नाही याला हा ना वहिनी आत्ताच चोपलाय त्याला. ओ ओ सगळं सामान द्या माझ्याकडे. का काय झालं. द्या 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 द्या. मी घेते मी. अरे अरे सुधारलीस की बाकीचं द्या. हे द्या सगळंच द्या सगळंच सगळं. अरे, कशी काय अचानक सुधारली. द्या द्या हे घे, हे घे. द्या द्या द्या. ही अडकी इकडं. द्या लवकर. हा गडबड काय झाली एवढी. अडकवा पटापटा. हा पोतरी द्या पोतरी द्या. आयशा हा ओके. अहो जाय बाप काय माझ्या पुरीला सगळं सामान घ्यायला लावलं नुसतं मोखा चालता निवांत. नाही मागासपासून मी चाललंय सामान डोसक्यावर नाही इथपर्यंत आता तिने घेतलं जस्ट. होय ग? नाही हो, पप्पा खोटं बोलतोय. जावई माझ्या पुरीला ताप देत नाही. नाही सासरी बुवा घेतो मी सामान मी घेतो. आणि या सगळं. तुम्ही कुठे निघालाय पप्पा. अगं पुरी तुमच्या गावात माझा एक जुना जोडीदार आहे त्याला भेटा निघालोय. बर बर चालतंय तिकडचं काम झालं की मग घरी या बरं का बरं बरं पप्पा? चालतंय काम झाले. ओके. अरे बोकडा तू कुठे निघालाय पोत धरे. मी नाही घेणार. घे नाही तर इथंच टाकीन. टाक. वैभ्या तुझ्या तर थांब शिकले तुझ्या तर थांब. हॅलो तायडे मी बंड्या बोलतोय. बोल की रे बंडिया. जेवलीस का. होय होय मी जेवली की तू जेवलास का. होय आत्ता जेवलो बघ. आई कशी आहे. हाय चांगली आहे. बर बर इकडे का येतोयस मग. तू म्हणशील तेव्हा येतो बघ असा पण मी मोकळाच आहे बोंबलं थिडतोय. ये मग उद्या. बरोबर. असं सगळं झालं बघ आई. पण चालतंय चल ठेवते मला जेवण बनवायला उशीर होतोय. अगं शिकले फोनवर बोलत बोलत पाक माहेरात पोचलीस की. अरे देवा मी इथं कशी काय पोचली. अरे फोनच्या नादात बायका पाक खुल्या होत्या त्या. बंड्या गाडी घेऊन ताडील तिच्या गावात सोडण्यात जाता. गाडीवरनं कशाला आय तायडीला अनेकदा फोन कर आणि दाजी कसा त्रास देतो ते विचार. तेवढं सांगत तिची ती गावा घरला पोचल ती कळणार पण नाही. गप भाड्या चल मला गाडीवर सोडून या. बंड्या 4 दिवस तायडीकडे राहायला जा तेवढीच तायडीची मदत होईल. बर जावा शिस्तीत जावा. चल तायडी. गेला फोन कर गा. ए फोन बिन नको नाही परत फोनवर बोलत तिकडे येईल. ओ साहेब माझी बायको सकाळी 8 वाजल्यापासून घरातनं गायब आहे बघा. अहो तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये आलाय बायको हरवल्या तर पोलीस स्टेशन मध्ये जावा. अहो आनंदाच्या भरात कुठं जायच तीच कळणार. जाऊ का. अवघड आहे बाबा गड्याच. माझी बायको गायब झाली मला आनंदी आनंद झाला. बंड्या तू बंड्या तुझी तायडी कुठं गायब झाल्या बघ. कुठं असेल ती काय करत असेल. आता माझ्यासाठी मजी करत्या. आता होय शीतल अगं शीतल बाहेर ये. काय झालंय बोंबलायला. कुठे गेली होतीस तू सकाळी. माहेरला गेली होती बंड्याला आणायला. आता 8 दिवस तो इथंच राहणार आहे. कशाला मला लुटायला. काय लोटायला सांगतो ते म्हणलं लुटून काढतो सगळं. लोटलंय मी सगळं. बर हो दादा काहीतरी द्या की 10-20 रुपये 4 दिवस झाला काय खाल्लेला ना. थांबा आलो. हा द्या. दाजी बाहेर भिकारी आलाय पैसे द्या की. ही 50 दे त्याला आणि घालू.
घरात कोण नाही हो. हो दादा हो द्या की काहीतरी. अरे काय देऊ आता 50 रुपये दिले की याच्यापासून तुला. अहो नाही दिले ना मला काय. काय भांड्या तुझ्या पैसे दे त्याला 50 रुपये दे माकडा पैसे दे. अरे दाजी तुम्ही माझ्यावर हात उचलला या मेवण्यावर हात उचलला. अरे 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 बाळा आता ताईडला जाऊ सांगणार. बंड्या नको पाय पड ताईडे बाहेर ये. काय झालं रे बंड्या? चल घोड्या तुकडुक तुकडुक तुकडुक. अरे देवा बंड्या, तू काय दाजीला घोडाच केलेच वाटतं. होय होय लाडका मेवणा आहे माझा. बरं असू दे, पाणी गरम केलंय, आंघोळ करून घे. हा बंड्या उंडीगीच्या काय पारुस झालायस काय तिकडे. होय तुला काय करायचं रे माकडा? थोबाड पण ठेवून तू थोबाड फुडीन तुझा. मेवणा आल्यापासून लई ताटायला लागल्यास. ताईडे मला अंगुलीला टाळेल ती की. बर चल, बाथरूम मध्ये दाजीचं आहे देती. चल आईला माझं सगळं सामान देते मेवण्याला. आईला या बायकोच्या मेवण्याच्या लढत तरी माझं दात घासायचं राहिला आज. हा ब्रश कुठे गेला माझा. ए बायको ब्रश कुठं आहे माझा. दादी मी घेतला तुमचा ब्रश. योगा तुमचा मला ब्रश. तू फकणीच्या बिनीच्या तर कशाला घेतलायस ब्रश. घेतलास मग काय झालं मग घेतला म्हणून? काय सोन्याचा आहे रे तुझा ब्रश? अगं तसं नाही दुसऱ्याचा ब्रश वापरायचं नसतं इन्फेक्शन होतं ग. मग माझ्या भावासाठी एखादा नवीन ब्रश घेऊन यायचा होतास. आणलाय की तुझ्या भावासाठी नवीन ब्रश. दाजी तुम्ही माझ्यासाठी नवीन ब्रश आणला. बघ ताईडे दाजीचं किती प्रेम आहे माझ्यावर. दाजी तुम्ही हो ब्रश घ्या घासा येणं दात. नको हे ना नको दोन्ही पण ब्रश तुलाच घे. नवीन आणलेला मग तुला लिहत तुला. कुठं आहे आणा बघू. आणतो इकडे आहे आलं घेऊन. साईड साईड. माझ्या लाडक्या मेवण्यासाठी मी महागातला महाग ब्रश आणलाय. 300 रुपयाचा ब्रश आणलाय मी यासाठी स्मूथ वाला. भया बंड्या किती प्रेम करतोय बघ तुझा दाजी. पाय पड पाय पड. तथा असत. बरं दाखवा की ब्रश दाखवा. दाखव. ही बघ घास तुझ्या भावाचं पिवळं पडलेलं दात खास 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 खास. तुला घाटलं डबऱ्यात, तुला संडासातला प्रश्न अरे भावा काय झालं का पाहायला लागलायस. अरे काय सांगू तुला मेवणा आलाय घरला. 8 दिवस राहणार आहे. डोसक्याला ताप झालाय माझ्या. असा काय ताप देतोय मी म्हणा. अरे काय सांगू माझ्या सगळ्या वस्तू वापरतोय तो. आता आंघोळीला गेला माझा टावेल घेऊन गेला. दात घासायला माझा ब्रश वापरला. आता फुकणीचा आंघोळ करून आल्यावर माझी अंडरपॅन्ट घालला म्हणजे बरं. अरे घालू दे की मग. तू अंडरपॅन्ट मध्ये आग्याबॉन्ड पावडर घालून ठेव. जशी तू अंडरपॅन्ट घालल आणि आग व्हायला सुरुवात होईल तसा बोंबलत पळल तुझा मेवणा सगळीकडनं. होईल का आयडिया भारी आहे. पण ही आग्या बाउंड पावडर मिळते कुठे. भावा माझ्याकडे आहे की. माझा मेवणा आला का नाही तो पण माझ्या वस्तू वापरतो. मग मी काय करतो त्यात पावडर टाकून ठेवतो आणि त्यानं वस्तू वापरायला सुरुवात केली का नाही खाजून खाजून गाजरागत घालवतो. आणि एकदा गेलाय 2-2, 3-3 वर्ष काही येत नाही. एक नंबर भावा. मला पाहिजे आत्ताच्या आत्ता पावडर. चल देतो. चल चल भावा इथं बस मी आग्याबॉन्ड पावडर घेऊन आलो. बरोबर चालते लवकर ये. आलोच. भावा ही पावडर आहे. हात लावून नको हाताची आग होईल. ह्या चमच्यानं का नाही हळूच अंडरपॅन्ट मध्ये टाक अशी. बरोबर चालते भावा थँक्यू. हा जाऊ एक कार्यक्रम झाला पाहिजे. ओके ओके भावा थँक्यू. अरे भावा एक विचारायचं राहिलंच की. देवाकड मागणं हे माझी चवावी तू. लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू. ए हाय वैभव, ओळखलंस का मला? हाय काय ओळखलं नाही. अरे मी राखी. हा राखी. मग रक्षाबंधन आता काय करते. अरे माझं नाव आहे राखी. राखी सावंत. राखी सावंत आहे, राखी तडाखी. हा हा ओळखलं. सूर्याची आत्ताची मुलगी बरोबर का. अरे नाही, तू नाही का दहावीत माझ्यावर लाईन मारायचास, आपण एका बेंचवर बसायचो. हा ती राखी नजरा नजर. आईला ओळखणं झाल्यास किती मोठी झाल्यास. अरे मी मुंबईला होते, आत्ताच गावी आले. बर बर पण भारी दिसतेस बरं का. थँक्यू. चल ना आपण उसाचा रस प्यायला जाऊया. बघ ना ऊन किती पडले. बर बर चालतंय चल. रस प्यायला ये म्हणलं माय. इथं रस आहे बघ. ओ दादा 2 ग्लास रस दे की. हो देतो. हा
तरी देवा सरनायो भोग कशा पायी अरे किती गरीब माणूस आहे बघ की. ओ दादा 3 ग्लास रस द्या. तिसरा ग्लास कुणाला? त्यासने 1 ग्लास द्या. त्याच नाही. हो त्यासने. आणि त्याचे पैसे कोण देणार? मी देतो की त्यांचे पैसे द्या त्यासने 1 ग्लास. बर बर देतो. हा किती गरीब आहे बघ ना. सुट्या सगळ्यात बसलाय माणूस. अशी गरिबी कुणावर यायला नाही पाहिजे बघ. द्या द्या दादा लवकर त्यासने आत देतो. हा दे. मामा टाका ती. प्या 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 प्या. ठीक आहे. हा मग कसा वाटला रस? एकदम मस्त. बर बर. दादा किती रुपये झालं आमचं? तुमचं 3 ग्लासचं 150 रुपये झालं. बर बर. हे जरा 150 रुपये. माझ्याकडे नको, तिकडे मालक बसले त्यांच्याकडे द्या. कुठं? इकडे इकडे फुकणीच्या तू मालक आहेस विराशाच्या गाड्याचा. होय इकडे पैसे माकडा माझ्या पैशाचा फुकट तरच पेला तुझ्या तर आता. माझा अडकं कुठं आहे रे? दादा जातो जातो जातो. बसा बसा. ए चल ग चल. मारले हो सोट्या. हो दादा 1 ग्लास उसाचा रस द्या की. हा देतो. किती गरीब माणूस आहे रे. हो दादा माझ्यातर्फे ह्यासनी पण 1 ग्लास रस दे की. ए कशाला देतोय शिव? फुकणीचा रसाच्या गाड्याला मालक आहे. काय? फुकटीच्या माझ्या पोटावर पाय तुझी बर राखी अजून किती दिवस आहेस गावी? 1 महिना अजून गावीच आहे. होय काय चालतंय. भेटू आणि परत मग. छान वाटलं तुला भेटून. होय मला पण लय छान वाटले. बाय बाय वैभव. बाय बाय सी यू. ओ राखी ओ राखी 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 ताखी रे जब से तू आंख में झाकी. बस करा गाणी म्हणायची. मॅगी केला गरम गरम दोघांनी मिळून खाऊन घ्या. बर बर बरं झालंय. भुका लागली होत्या. अरे घेऊ दे की मला चमच्या. अरे फुकणीच्या काय एकट्यान खालीच का काय सगळी? मग काय भुका लागलेलं नाही त्यात तुम्ही आला वाटणीला म्हणून खाऊन टाकल ते. माकडा. हा कळत नाही तुला? असू दे आता. अरे देवा दोघांनी मिळून 2 मिनिटात मॅगी संपवली मी. अगं या फुकणीच्या एकट्यान खाल्ले हावऱ्यानं. ए माझ्या भावाला काय म्हणायचं नाही. बर बर सॉरी सॉरी माफ कर. हा. सपलं तरी खात छान इकडे. दाजी मला 500 रुपये द्या की. कशाला पाहिजे फुकणीच्या? फुकटचं तुकडं तोडतोस इथं. फुकटचं खातो याच माझ्या सगळ्या वस्तू वापरतो आणि तुला पैसे पाहिजे. नाही देणार. दाजी तुम्ही मला 500 रुपये नाही देणार. नाही देणार. नाही देणार. नाही देणार. नाही. ही बघा. चालतंय भेटू आणि परत मग. छान वाटलं तुला भेटून. होय मला पण लय छान वाटलं. बाय बाय वैभव. बाय बाय सी यू. पुरींच्या बदले गुलुगुलू करू वाटतंय काय? हा सांगू काय तायडीला? बोला की दाजी. दाजी कुठे गेलो? बंड पण ते इकडं मी. अहो 500 तुम्हाला देऊन कसं चालेल? तुम्हाला 5000 देणार मी. 5000 घ्या 5000. पण व्हिडिओ तेवढा डिलीट करा. कसला व्हिडिओ? अगं दाजींचा व्हिडिओ. अजून पैसे देते ग बस. अगं दाजीने का नाही नागिन गाण्यावर नागिन डान्स केलता तो व्हिडिओ डिलीट करा म्हणते ती. पाडवा तेवढा नाचलो होतो म्हणून डिलीट कर म्हणते. बर दाजी पाय दाबा की. सकाळच्या पाय दाबायचा तायडे व्हिडिओ दाबतो की. दाबा. बंड पंत. हा राहू डोकं लई दुखते. डोकं दाबा की. नरडा दाबू काय तुझं? हा बरं वाटते. अजून जोरात जरा पाठीत जरा तायडे. नाही हॅलो कोण बोलतोय? अरे मी राखी बोलतीये. राखी बोल ना काय म्हणतेस? मला तुला भेटायचंय. मला तुझी लय आठवण येते. होय काय? कुठं भेटायचं सांग लवकर.
आपल्या गावा शेजारी कासेगावात चिंचेची बाग आहे ना, तिथे ये ना लवकर. बर बर चालतंय, आवरून लगेच आलो. राखी ओ राखी 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 रे जब से तू कुठं निघाला एवढा नट्टापट्टा करून? अगं नाही कुठं ती जोडीदाराचं काम आहे जरा तिकडे निघाले महत्वाचं. बंडू तू बी जा दाजीबर. बंडूला कशाला आणि बंडू काय टुचतोय काय तुम्हाला? गप घेऊन जा त्याला. बर जातो बंडूला घेऊन टोचला तर टोचला. चल रे. बंडू दाजीचा हात धरून घेऊन जा. बर बर होय. हा. चल बंडू बंडू. दाजी मला 2000 रुपये द्या. फुकणीचे 1 रुपया मिळणार नाही तुला. नाही देणार. तायडीला व्हिडिओ दाखवतो तुमचा. अय बाळा तू झोपल्यावर तुझ्या मोबाईल मधलं सगळे व्हिडिओ मी डिलीट केली ती. काय झालं रे बंड्या रडायला? काय नाही बर बर दाजीला हाताला धरून घेऊन जा. बर बर हाताला धरलंय अगं बाईचं डोकं फिरलंय या. दाजी तुम्हाला कुठं जायचं ती सांगा, माझं मी घेऊन जातो. बर बर सरळ चाल पुढे. चिकन्या हळू ओढणार आहे. कोण आहेस तू? अरे असं काय करतो चिकन्या? तूच घेऊन आलायस की रे चिकन्या? ए चिकन्यानं बनतो आहे मी. हा, मला पण बंडोच पाहिजे. ए सोडे बंडो काय असं करतो? सोड मला. माझा दाजी कुठे गेला? मला काय माहित तुझा दाजी? मला बंडो पाहिजे. राखी मला तू 8वीत असल्यापासून आवडायचीच बघ, पण तुला प्रपोज करायचं का माझं धाडस झालं नाही बघ. हो अरे मला पण तो आवडायचा, पण माझं पण कधी धाडस झालं नाही. मग गावी आल्यावर म्हटलं तुला लग्नाबद्दल विचारायचं, पण इकडे आल्यावर समजलं तुझं आधीच लग्न झालंय. राखी तू जरा लवकर आली असतीस तर आपण दोघांनी लग्न केलं असतं बघ. पण जाऊ दे, गेलं ते गेलं. पण आज मी माझ्या मनातली भावना व्यक्त करणार आहे तुझ्या पुढे. आय लव्ह यू राखी. कुत्र्या तुला ही सटवी आवडते वय? अगं नाही, नाटकाच प्रॅक्टिस करत होतो आम्ही. माकडा मला गंडवतोस तू? पुरी काय झालं? पप्पा तुमच्या जावयाचं लफडं ह्या कुत्रीवर चालू आहे. काय जावया कुठली नाही तुला? थांब डोक्याचा गुडघा खोडत का तुझा? बोल की जावई. बघ याला माझ्या नजरेसमोर लांब या नाही तर मेला समज समजा. जावई भाऊ, तुम्ही चलायचं. सुगंधाबाई या बाहेर गेली ती सगळी. तुझं माझलं पुढं गावात गाजलं. अगं तुझं माझं राव तुमच्या घरातील अचानक आलेली बघा, मी तर लय घाबरलेली. मी पण भेटलेलो. आईला या जावायला पण लपड करा इकडे असतो तुम्ही. बरं चला चला लवकर. गाडी कुठे? गाडी तिकडे लावलं चला. आता तुझं माझलं पुढं गावात गाजलं. सुगंधाबाई या लवकर, गाडी चालू करतो बसा. बसा की सुगंधाबाई. सुगंधाबाई अहो गाडी का पुढे जाईना? तुमचं वजन वाढलंय काय? वय कुत्र्या वाढलंय माझं वजन. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.